हॅलो, हा बोल की. अहो कामात आहे काय? नाही कामात नाही, म्हणजे ड्युटीला जाणारच होतो. बोल. बर, आता मला गुड लक द्या. काय गुड लक? का ग? अहो द्या की, मग सांगते तुम्हाला. अगं असं कसं द्यायचं? आधी माहिती तर पाहिजे ना. अहो द्या की, त्याला काय होतंय? लई चेंगाट माणूस आहे बाई. बस बस, लय उद्धार करू नको. बर, दिलं गुड लक. आता सांग. दिलं? हा, चला आता मला काही टेन्शन नाही. आता तर मीच जिंकणार आहे. काय? अगं काय जिंकणार? काय लॉटरी बिटरी काढलीस का काय? लॉटरी तर मला कधीच लागली आहे. खरं वय? आणि बक्षीस? बक्षीस असते तिकडं बॉर्डरवर. शितले, आज लईच मूड मध्येच वाटतं तू. हायच म्हणा. अगं पण काय जिंकणार आहेस ते तरी सांग. जत्रेनिमित्त पैठणीसाठी खेळ ठेवल्यात. ते होम मिनिस्टर असते का नाही तसं. म्हणजे ती टीव्ही वाले येणार तुय? अगं पण मी इकडं आणि तू कशी काय घेणार मग? ते टीव्ही वाला नाही, आपल्या गावातलं होम मिनिस्टर. लोकल लोकल. पण हिथं ना जरा वेगळं आहे. सासू सुनेमध्ये आहे. अरे वा. आणि ही कुणी टूम काढली मग? तुम काय त्यात आयडिया म्हणा की. ती तुझीच आयडिया वाटतं काय? जाऊ द्या. इथं जत्रेत आमच्या बायकांसाठी काय कार्यक्रम झालेला तुम्हाला काय बघून नाही. अगं चांगलीच आहे आयडिया. आणि किती दिवस पुरुषांनी फक्त जत्रेत मजा करायची? हाय का नाही बघा. एक मिनिट, तुम्हाला खरंच असं वाटतंय का उगाच मला बरं वाटावं म्हणून म्हणताय? मग वाटलं ना तुला बरं? तुमचं ना काय बी असतंय. पण ते जाऊ दे, स्पर्धा काय ते तरी सांग. अहो ती होम मिनिस्टर मध्ये कसं खेळ खेळतात तसंच, फक्त हिथं सासू आणि सुनेमध्ये असणार. आदर्श सासू सून अशी स्पर्धा आहे. एक मिनिट. आणि तू आणि कोण भाग घेणार त्यात? मी आणि कोण असणार? मी आणि माझी सासू, म्हणजे मी आणि मामी. आता हसाय काय झालं त्यात? अगं मग असं नको तर काय करू? तू आणि मामी, आदर्श सून आणि सासू. मला ना ऐकूनच हसू येते. आता चेष्टा बासा. जाऊ द्या, ठेवते मी फोन. नाही ऐक, सॉरी. ऐक. काय? अगं पण कसं काय? तू आणि मामी, आदर्श सून आणि सासू. जाओ तुम्ही, ठेवते मी. तुम्हाला परत करू वाटलं तर करा. मला नाही बाबा वाटत तुम्ही जिंकणार म्हणून. का हो? का नाही जिंकणार? अगं कसं जिंकणार? अगं तुझं आणि मामीला जरा तरी पटतं का शितली? म्हणजे बघ, आमच्याकडे कसं एकमेकांचा बडी असतो, म्हणजे दोस्तच म्हण पाहिजे. तर आम्ही एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना काय पाहिजे काय नको व्यवस्थित समजतं आम्हाला. तसं आहे का तुमचं? मला एक सांगा, लग्न अगोदर आपलं तरी पटायचं का? किती चिडक होता तुम्ही. ते शितले लय होते आता. हा मग. आणि हा, मी आणि मामी तर जिंकणारच. बर बघतो की. फोन कर जिंकलीस की. फोन कशाला करायला पाहिजे? डायरेक्ट पैठणी नेसून फोटोच पाठवते या नाही बघा. ह्याच्यातली कुठली साडी शीतलला ती? म्हणजे मी लय कन्फ्युज झालोय बघ. भैया तुम्ही एक काम करा, बसा आधी. बसा बसा बसा. अरे बसून काय होणार रे? बसा तरी. आता तुम्ही डोळे बंद करा. त्याला काय होणार रे? भैया करा तर. केले. आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर शीतल आणा. आणली. आता या कोणत्या पैठणीमध्ये शीतल तुम्हाला चांगली दिसेल ते ठरवा. या ही साडी डन करू. ही साडी डन करून टाकू शीतलसाठी. हा डन ना. बघा भैया किती सोपं होतं. तुम्ही उघड डिफिकल्ट करता. पण भैया एक प्रॉब्लेम आहे बरं का. ह्यात कसला आलाय प्रॉब्लेम? म्हणजे ह्याच्यात नाही, मामीला पण हीच पैठणी आवडली तर?
हा, मग आपण एकच पैठणी देऊ. हा, त्यांचं त्यांना ठरवू दे काय ठरवायचं ते. पण असंच झालं तर लयच भारी होईल नाही का? दोघींना पण एकच पैठणी आवडल्यानंतर कोण घेईल रे पैठणी? कोण घेईल? अवे काय विचारणं झालं का भैया? मामीचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, मामीच घेणार. ए, डोंट अंडर एस्टिमेट माय शीतला. तसं नाही भैया. बरं जाऊ दे की. मी काय म्हणतोय भैया, कशावरनं स्पर्धा या दोघी जिंकतील? टॅलेंट. हे बघ, सगळं सोपं असताना आता तू अवघड करतोय, उगाच टिपिकल करतोय. मला सांग, स्पर्धा कोण घेणार? आपण. मग स्पर्धेत जिंकणार कोण, हारणार कोण, हे कोण ठरवणार? आपण. तेरी वा. पण भैया मला सांगा, स्पर्धा आपण कुठे घेणार? गावात. त्या स्पर्धेला असणार कोण? गावातली सगळी मंडळी, बायका. प्लस गावातले तात्या, गुरुजी, ती ज्येष्ठ मंडळी, त्यांच्या पुढे मग टॅलेंट. तू काय मला आंडू पांडू समजतोय का? तसं नाही भैया. तसं नाही मग कसं? हा, कसं मग? हे बघ, काय जरी झालं तरी शीतल जिंकली पाहिजे, कारण आम्ही होणार भाऊजी, गावचे लाडके भाऊजी. ते होम मिनिस्टर कार्यक्रम असतो ना, हा, त्याच्यात भाऊजी तशी. आम्ही घेणार स्पर्धा, गेम, मग त्याच्यामध्ये ठरवणार विनर कोण. म्हणजे तुम्ही होणार गावचे लाडके भाऊजी. वा. हा, पण व्हेर टॅलेंट, मला एक प्रश्न पडलाय. ती जिंकल्यानंतर आम्ही तिला पैठणी कशी देऊ? कशी देऊ म्हणजे? अरे म्हणजे असं हातात देऊ का खांद्यावर टाकू? अरे ती जिंकल्यानंतर तिला उचलून पण घ्यावं लागेल ना. भैया तुम्ही शीतलला उचलून? हा, अहो भैया, ते तिच्या नवऱ्याने घ्यायचं असतं. हेच तर खंत आहे टॅलेंट आयुष्यात. कधी कधी असं वाटतं ना, त्या रावणासारखं उचलावून जावं घेऊन तिला. भैया ते उद्देश नाही आपला. तुम्ही एक काम करा, अशी खांद्यावर टाका पैठणी, खांद्यावर. खांद्यावर? हा. आपण एकदा प्रॅक्टिस करू. माझ्या खांद्यावर? हा बापा, अख्ख्या गावाला आवडले पाहिजेत भाऊजी. भैया पहिली गावात एकच चर्चा असायची, भाऊजी. आता गावात एकच चर्चा, भाऊजी. देर यू आर टॅलेंट. पीपल शुड हॅपी. अशी जत्रा झाली पाहिजे ना, अशी म्हणजे खतरनाकच, एकदम अशी खतरनाकच. गावातल्या सगळ्यांनी माझं नाव काढलं पाहिजे, आणि शीतलने पण. होणार भैया, होणार. हा, देर यू आर. हे कितीला हो? ध्रुवासाठी ना? हा. राहुल्या? राहुल्या कुठे? अरे अभी तो था यही. काय राहुल? कोण राहुल? कोण राहुल? सरे तुला तर ना बघतेच मी आता. शिकले मला ना लय भूक लागल्या. चल की काहीतरी खाऊया. ते बघ तिथे. चल 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 चला चल चल. शिकले साधे खायचे का तिखट? तिखट. दादा एकदम तिखट करा. अजून एक करा.
तुम्हा दोघींना एक गंमत बघायची का? हा. कसली? अगं सरे, तुला तर लई म्हणजे लईच आवडेल बघ. हा चला चला दाखवते. या की दाखवते. आता मजा बघायची आहे ना? हा. हे काय आहे? तलवार आहे. आता मी तुम्हाला जादू दाखवणार आहे. आब्राकाडाब्रा गेली गेली. अगं लागल की त्याला. लागल म्हणे. तुला लई ग काळजी याची. राहुल्या काय करत होतास तर? तिथे मी जत्रा में घूम रहा हूं ना. माग माग कशाला येत होतास? मी सांगितलेलं लक्षात आहे ना? हे बघ, आता जर का तू माग माग आलस तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव. चल चालतो इथनं. जा. जातो का? जातो का? जातो का आता? जातो का? तिथे जाऊया. चल चल ना चल. दादा हे ठेवून द्या. चल. सरिता आवडलं का तुला? हो. इकडे घे, माझ्याकडनं गिफ्ट तुला. खरं? हो. मी पैसे देतो. थँक्यू. वेलकम. काय ग सरी? आई सरी कुठे गेली? आले. काय करते की पटकन? हा. हे बघ. स्लो भारी असतं ना. सावल्या काय चाललंय? कुणाचं काय? मजा आहे. कुणाची मज्जा आहे? आता तुलाच माहित कुणाची मजा ती. ते मी आमच्या पाहुण्याची. सच्च्या काय लय मजा करू नको. आबा कावत्यात ती कावत्यात. आता वहिनी बी कावत्यात. सांगू काय वहिनी तुझं? शेखर चल. थांब की करे मज्जा. कर शेखर चल. करे की मज्जा. थांब की ये की मज्जा करूया. काय ग आलीस का जत्रेत फिरून? वय मी ते यास्मिन आणि सरिता. हा कशाला लवकर यायचं ना चांगलं मस्त फिरून बिरून. अगं येऊ दे की, जत्रातच फिरून आली ना, त्याला काय होतंय? आता तुला काय झालं? हा काय झालं म्हण? आता हिनं वर तोंड करून घेतलाय की त्या स्पर्धेत भाग. आता आली असशील दमून, तिथं जाऊन गार पडशील आणि ठेवशील मला हरवून. अहो नाही मामी, मी अजिबात दमले बिमले नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं का?
नाहीतर बाई हित अशी म्हणशील आणि तिथं गावासमोर जाऊन उगा माझी शोभा करू नकोस. मामी मी म्हणले ना, मी असताना काळजी करूच नका तुम्ही. अगं बया तू आहेस म्हणून तर काळजी वाटती. मामी तुम्हाला एवढंच वाटतं ना, तर आपण एक काम करू, आपण प्रॅक्टिस करू. थांबा चला चला. अगं प्रॅक्टिस ती आणि कशाला? अहो जरा उड्या बिड्या मारू, पळू इथं, म्हणजे कसं आपली बॉडी वॉर्मअप होईल. अजिंक्य बी रोज करतात वॉर्मअप तसं. नाही नाही म्हणजे मला तर काय प्रॅक्टिसची गरज वाटत नाही बघ अजिबात. मी फेडरेशन अध्यक्ष आहे, चांगली फिट आहे. तुला वाटत असेल का नाही तर तू कर. आणि बघ बाई उगाच तिथं जाऊन परत पचका नको. काय हो मामी, तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमचा पचका करीन म्हणून? अगं तिथं कसल्या कसल्या स्पर्धा असतात माहित आहे का? पळापळीच्या, लिंबू चमच्याच्या, झालं तर ती पोत्यातनं उड्या मारायच्या बी असतात. अगं तुला सांगते शीतल, मी तर का नाही लहानपणी पहिलीच. काय तू पहिली आली होतीस? अहो आली होती म्हणजे काय, आलीच असती. म्हणजे त्याचं काय झालं, नेमकं त्याच वेळेस आमच्या मावशीने का नाही वाकडा धुवायला काढल्या. आणि मग काय लागलं मला काम. अगं तू वाकडा धुवायचीस वय? मग दुसरं कोण धुवायचं तवा? नाही नाही पुष्पे, खरंच तू पहिली आली असतीस. म्हणजे कसं आहे, तू पळून खेळायला लय पटायचंस ग. हा मला टोमणं कळत नाही असं वाटून देऊ नका. आज पहिली आली का नाही म्हणजे मग तुम्हाला कळल. मामी म्हणजे पुढच्या वर्षी तर नक्की चालू असाल तुम्ही पहिल्या. अगं कशाचं काय, आमची जत्रा नेमकी हिवाळ्याच्या तोंडाव. म्हणजे दरवर्षी तुलाच वाकडं धुवायला लागले असते नाही का? तर काय. अगं तुला सांगते शीतल, अशी सर 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 झाडावर चढायची का नाही मी. कशाच्या? हरभऱ्याच्या. काय म्हणल्या? कुठं काय, तू सांग की आपलं. अगं आंब्याच्या झाडावर चढायची मी. आणि आमची आई काय म्हणायची माहितीये का, पापणी लवती नाही लवती तवरच पुष्पी झाडावर चढती. अगो पार शेंड्यापात्र जायची मी बघ. पण आता सवय मोडली म्हणा. अगं जशी इकडे लग्न करून आली का नाही तसं कशाचं आंब्याचं झाड आणि कशाचं काय. अहो पण इथं आपल्या रानात बी आहे की सोन्या आंबा. हा आहे, पण अगं कामाच्या गडबडीने कशाचं जायचं होतंय तवा. लय काम करून करून वाकलीस नाही का तू? हा मग तुम्ही बघायला पाहिजे होतं मला आंब्याच्या झाडावर चढताना, मग कळलं असतं. जाऊ दे. पण शीतल हे बघ एक ध्यानात ठेव, तू अजिबात माग पडू नकोस. नुसती माझ्या माग माग राहा बघ. आणि मी सांगाल का नाही तेवढं ऐक म्हणजे झालं. आणि हे बघ तुझ्यामुळं आपलं मार्क कमी होणार नाहीत ती बघ. म्हणजे जिंकतोयच बघा आपण. वय वय मामी अजिबात काळजी करू नका, मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. पण मामी तिकडे खेळताना जरा मिसरी लावू नका. का काय झालं? अहो मामी उत्तेजक पदार्थाचं सेवन करून खेळलं तर आधीच बाद करतात खेळाडूंना. आली मोठी मला नियम सांगणारी. तू खेळाचं बघ आधी, बाकीची लांबड लावू नको सुगत.